भारत स्वतंत्र झाला आणि लगोलग भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली। पण हे पूर्ण सत्य नाही। भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया ही फार पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू झाली होती। पण अधिकृत सुरुवात नोंदली गेली ती 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान समितीची स्थापना झाली। तेव्हा शेकडो बैठका, चर्चा, वादविवाद घडल्यानंतर मसुदा समितीने फायनल केलेला मसुदा अखेरीस 26 नोव्हेंबर 1948 रोजी राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करण्यात आला। यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो। आज आम्ही ते स्टेशनला आलो होतो त्यावेळी आम्ही असं बघितलं की आज संविधान दिन असताना सुद्धा महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि संविधान दिनाची जी कॉपी आहे त्याची कुठल्याही प्रकारची साफसफाई केलेली नव्हती आणि इथे कुठल्याही प्रकारची म्हणजे बाबासाहेबांचा मान राखण्यात आलेला नाही आहे आणि हे महानगरपालिका कसं काय विसरू शकते त्याच्याबद्दल आम्ही जा विचारणार आहे या गोष्टीचा महानगरपालिकेला। तर महानगरपालिकेने हे काम सकाळीच करून घ्यायला पाहिजे होतं, पण तरी अजून देखील महानगरपालिकेचा एकही कर्मचारी इथं आलेला नाही आहे किंवा कुणी महानगरपालिकेचे कोणी हे अधिकारी इथं आलेले नाही आहेत। एवढा महत्त्वाचा दिवस असताना हे कसे काय विसरू शकतात याच्याबद्दल आम्ही नक्कीच आंदोलन करू। आणि सामान्य नागरिकांच्या वतीने मी हे बोलतोय की रिक्षावाले आणि इथल्या सामान्य नागरिकांनी मिळून या पुतळ्याची साफसफाई केलेली आहे सकाळीच आणि त्याचं विधिवत पूजन केलेलं आहे। संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नाव आहे धनाजी सुरोसे। मी एक सामाजिक कार्यकर्ता समता मानव सेवा संस्थेच्या वतीने कार्यरत आहे ठाणे शहरावर। पण इथे ठाणे स्टेशनला आम्ही इथे व्हिजिटला आलेलो होतो तर डॉक्टर बाबासाहेबांचे जे संविधानाचं जे बुक इथं लोकांपर्यंत प्रकाशित करण्याचं स्टॅच्यू आहे त्याला वंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो, परंतु कोणत्याही प्रकारची महापालिका प्रशासन तिथे दखल न घेता कोणत्या प्रकारचं तिथं पूजन अथवा साफसफाई करण्यात आलेलं नाही। तर हे महापालिकेचं ज्या घटनेच्या संविधानावर जो राज्य चालत आहेत त्या अशा महान व्यक्तीच्या संविधाना दिवशी कोणत्या प्रकारच्या या गोष्टी न केल्यामुळे फार दुःखद होतं आहे। नागरिकांच्या वतीने मी यांचं निषेध करतो की महापालिकेसारखी एक प्रशासकीय यंत्रणा ह्या कामात कोणत्या बदल करू शकली नाही, त्याबद्दल मी त्यांचं फार मनापासून त्यांना निषेध करतो आहे। तर तरी सर्व इथे स्टेशन परिसरातील रिक्षावाले माझे सहकारी आणि सगळे सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आम्ही इथं पुतळा इथं साफसफाई करी, कारण वरती आम्हाला तिथे वरती चढण्याचं आम्हाला योग्य नाही, तशी यंत्रणा आमच्याकडे पुरेशी नव्हती, म्हणून तिथे न करता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रतिकृत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जी बहाल केली 1949 मध्ये त्या ठिकाणी आम्ही जाऊन सर्व माझे सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही जो प्रशासनाला जो द्यायचं काम करायचं ते त्यांना दाखवून दिलेलं आहे। यापूर्वी त्यांनी याचा धडा घ्यावा अशी मी संस्थेच्या वतीने त्यांना विनंती केली।